काळाचा रंग लाल पेटली उरी मशाल छाती ही विशाल रुंदरे काळाचा रंग लाल पेटली उरी मशाल छाती ही विशाल रुंदरे पोलादाचे हे शरीर हात पाय आणि शिर पेटुनी उठे अधीर रे अखंड नाद हा उरात धावतो नसा नसात आज वितुळलो तुंबले अखंड नाद हा उरात धावतो नसा नसात आज वितुळलो तुंबले प्रचंड लाट तोडूनी तटा विराट चाळू काचणारे सुंभरे आज आम्ही दुर्ग चालू पर्वताचे स्तन्य प्यालू धैर्य आमचे अभंगरे प्रचंड बंड हे अखंड चंडिकेचे आम्ही दंड आज उजळू दे ललाट रे प्रचंड बंड हे अखंड चंडिकेचे आम्ही दंड आज उजळू दे ललाट रे आज उजळू दे ललाट रे आज उजळू दे ललाट रे वाळव्याच्या चौकीवर हल्ला करण्याचा आदेश आहे 22 जानेवारी पौर्णिमेची रात्र खंडेराया तू तुकाराम पद्माकर तुम्ही कृष्णेच्या काठाने निघा मी जोगायचा डोंगर उतरून येईन महिन्याचा 3रा शनिवार आहे महसूल विभागाची रोकड प्रवासाच्या मुक्कामी थांबते ती लुटायची आहे रक्तपात कमीत कमी लक्षात ठेवा पोलीस सरकारसाठी काम करत असली तरी ती माणसं आहेत पकडली जाऊ नका जीवाला जपा संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे ये विठ्ठल आणि हा कोण हा विश्वनाथ मुंबईला माझ्यासोबत वसतिगृहात राहत होता संघटनेची छोटी मोठी कामं करत असतो त्याला बोलू दे ये मला तुमच्यात सहभागी व्हायचंय पत्रक पोचवणं आणि बंदूक चालवणं ह्यात खूप मोठा फरक असतो प्रसंगी प्राण द्यायची ही माझी तयारी आहे मला प्राण देणारी लोक नको आहेत प्राणाची पर्वा करणारी लोक हवी आहेत मला एक संधी देण्यात यावी धर खालून नाही वरून धर फोड विठ्ठल तू बेस कॅम्प सांभाळ विश्वनाथ माझ्याबरोबर येईल
व्यंकटेश सोड सोड मोहीम पत्ते करा मोहीम पत्ते करा मोहीम पत्ते करा व्यंकटेश 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 तू धीर धर मी पाणी मिळते का बघतो व्यं- माझ्याकडे खूप कमी आहे व्यंकटेश काम कर माझ्यासाठी. व्यंकटेश माझा निरोप दे यशोदाला. यशोदा. व्यंकटेश 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 क्रांतिकारक आहात. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः बाबा विशू काय रे विशू विशू
आज चल चल तू. शंभो शिव शंभो. काय ही अवस्था. किती दिवस झाले अंगाला पाणी तरी लागलंय का तुझ्या. मळ पुट्ट सगळी नुसती. अरे अरे आईची तरी आठवण आली का तुला. आता गेलास ना कुठं तर बघ बांधूनच ठेवते तुला गाईसारखं. घराकडे जरा वळून बघितलं नाहीस. कुठे गेला होतास. कोणाच्या सानिध्यात होतास. कुठे गेला होतास. अरे तात्या, याला मुंबईला पाठवलं का? तर शिकून वकील होईल, बॅरिस्टर होईल. हा गोसावळा होऊन फिरतोय गावोगाव. घराण्याची आबरू वेशीला टांगली आहे. होईल रे त्यांचा राग शांत होईल. जेव तू. कसा बसा आलायस वर्षभरानं घराकडं. शांतपणानं 2 घास खाऊन घे. रागावलेत खूप ते. रागावणारच. पण आपल्याला धीरानं घ्यायला हवं. रात्र रात्र तळमळून काढलेत रे त्यांनी तुझ्यासाठी. दादा आणि तात्यानं मिळून मोठं शेत विकत घेतलंय. आधीची मिळून आता 100 एकर शेती झाली. तू वकिली करशील आणि हे दोघं शेती करतील. किती पुढं जाईल ना आपलं घर. अरे 3 भावंड मिळून रामराज्य थाटा. मग काय मग मोकळे झालो आम्ही. अरे विशू शेत आता राखणीला आलेत. हे दादा आणि तात्या तिथेच असतात वस्तीला. आता तू आलायस. दोघांचा एक एक हात वाढेल बघ आता. काय हो की नाही दादा. सरदार ओ सरदार. अगं वेडी आहेस का तू. ओ सरदार. सरदार काय शेत राखणीला आलंय. लक्ष नाही तुमचं. तू गप. हा इंदूच्या घराकडे गेला होतास का. नाही जाईन आता. नको जाऊस. ती नाहीये तिथं. म्हणजे विशू दादा रावसाहेबांनी बोलवलंय. जेवल्यावर येईल. असशील तसं ये म्हणून सांगितलंय. बरं. जेवायला ये रे लवकर. रावसाहेब काय उद्योग करून ठेवलाय. फौजदार निघालाय तालुक्यावरनं. आज तुझ्या घरावर धाड पडणार आहे. मी पोलिसात आहे म्हणून मला आधी कळलं. डोंगरी चिचगावच्या दिशेनं निघ. वाटत सगळी माहिती मिळेल. वेळ फार कमी आहे. पळ पळ. पळ. मुंबईला गेलाय. मी तुम्हाला ऐका माझं. तो खरंच नाहीये. खरंच खरंच तो नाहीये इथे. तो इथे नाहीये. तो मुंबईला गेलाय वकिली शिकायला. खरंच सांगते. मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या पाया पडते. तो खरंच नाहीये साहेब. तो नाहीये. हे सापडलं. त्याचं नाहीये.
हे त्याची नाही त्याला मारू नका. त्याला मारू नका. आ! सावलीला बसा गुरुजी. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. पुढलं सगळं तिथं कळत. रस्त्यात काही दगा फटका झाला तर दप्तर जाळून टाका. निघा आता. नमस्कार. निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. या. गावामध्ये शाळा मास्तर नव्हता म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही आवरून घ्या, ताजेतवाने व्हा. दमला असाल प्रवास करून. मग जाऊ शाळा बघायला. जी. मास्तर पंचा. ही आमची शाळा. मुलांना शिकवा, शहाणं करून सोडा. रात्री भोजनानंतर बोलू. मोहीम अपयशी ठरली. आपले 5 तरणे ताठे वीर कामी आले. अप्पा नाईक, भिवा नाईक हे दोघंही पहिल्यापासून तुरुंगातच होते. अशा कठीण प्रसंगात सुद्धा संघटना मजबूत राहावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत, करतो आहोत. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो, पण हे कुणालाही माहिती नाही. अगदी या घरातल्या सुद्धा कुणालाही माहिती नाही. याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. अप्पांची कन्या यशोदा, ती व्यंकटेशशी लग्न करणार होती. आली इथे 2 जण. त्याच वेळेला एका नव्या मोहिमेची आखणी होत होती. व्यंकटेश म्हणाला, मी आधी मोहीम पूर्ण करणार. यशोदेनंही समजावून घेतलं. बरं म्हणाले. ती वाट बघते. तिला अजूनही माहिती नाही. ती पोर इथेच आहे, भूमिगत आहे. व्यंकटेशबद्दलची वस्तुस्थिती यशोदेला सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जी. आराम करा. झोपा आता.
मालक चला, रात्र खूप झाली ना, चला झोपायचं ना. चला चला लवकर चला, चला चला. मास्तर, लय रात झाली, हिंडू नका वाड्यात, झोपा जाऊन गुमान. दरवाजा लावून घ्या घट. मास्तर, बाई साहेबांनी बोलवलंय न्यायारीला. बाईसाहेबांनी? हा. जरी काम बघून घ्या बाईसाहेब, पैठण्या आणल्यात आपल्यासाठी. बाईसाहेब आले मास्तर. मास्तर, घ्या उरकून न्याहारी, नाहीतर घंटा वाजल शाळेची. भिकूबाई, गुरुजींच्या न्याहारीचं बघा. थांब थांब, शाळा सुटली. इंदू, तू? आज सरदारांची वस्ती आहे राखणीला, माहिती काढली आम्ही. तुला काही लाज शरम? सोडलं, समद सोडलं, तुमच्यासाठी. माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो, आता कसला नाद, पारखोळी झाली मी. करणार कायस या खुळाचं? पळवून नाही तुम्हाला. आणि पळवून नेऊन काय करणार? काय करतात पळवून नेऊन? लग्न करे तुमच्या संगे. माझं लग्न झालंय इंदू. झालंय भातुकलीतलं, आणि तेही माझ्या संगती. नाही, शिपायानं झाडलेली एखादी गोळी किंवा फाशीचा दोर. अरे हे रे सरदार, अशी असावी सवत. एखादी गोळी, फासाचा दोर. वा वा. इंदू, तू इथून निघून जा. आता नाही जायची मी. ठीक आहे, मीच जातो. हा खेळ नाही इंदू. मोठे झालो आता आपण, भातुकली संपली. आता मला माझं कर्तव्य समजलंय. इंदू, ओ सरदार. हिंदे, रावसाहेब, मोठ्या घरची माणसं ना तुम्ही, शरम वाटली पाहिजे.
थांबा 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 तुम्ही बघा तेवढं चल चल आपण जाऊ आपण जाऊ आपण जाऊ मी नेतो तुला चल 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 मी नेतो तुम्हाला चल चला 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 आपण जाऊ मला यायला उशीर होईल जी कदाचित 7-8 दिवस लागतील. जी सांगितलेली सगळी कामं वेळच्या वेळेला करा गुरुजी. जी. बेलके चला. नमस्कार, मी निळकंठ मास्तर. आत्या इनामदार काका मला म्हणाले होते तुम्ही भेटायला येणार आहात. काही निरोप माझ्यासाठी? व्यंकटेश त्या दिवशीच्या अपयशी मोहिमेमध्ये काय झालंय? पोलिसांना सापडला. तुरुंगात आहे सध्या तो. माहिती आहे मला. आणखी काही निरोप? निघतो मी. तुम्ही हे सगळं का करताय? घेईन माझं मी. पाहुणे आहात माझे. पद्धत आहे या घराची. घरामध्ये नोकर चाकर चालत नाही माझ्या हातचं. विटाळ होतोय. नाही तसं नाही, पण काय नाही केलं. मला नका मारू, मला नका मारू.
थांबा. सोडा. काय नाही केलं काय नाही केलं मी काय नाही केलं मला नका मारू मी काय नाही केलं रावसाहेब इंदू तो वेडा माणूस माझा नवरा आहे. थोरल्या मालकांनी लग्न नाही केलं. हा त्यांचा पुतण्या. हा असा पुढे एस्टेटीला वारस मिळावा म्हणून त्याच्यासाठी बायको शोधत होते. मी बाप नाही म्हणून मामाकडे आश्रित. गरिबा घरची लेक, हुंडा कोण देणार? आणि त्यात गावात माझी तुमच्या नावाने चर्चा होत होती. इंदू नाही सरदार, तुमची काही चूक नाही. आपला भातुकलीचा खेळ मला खेळ नाही वाटला. मग इथे आले. जमीन, जुमला, हवाडा, नोकर, चाकर, पैसा सगळे पायाशी. बदल्यात वारस द्यायचा, वेड्याशी संसार करायचा. इंदू सरदार, खूप जीव लावला मी तुमच्यावर. इंदू अशी आवेळी इथे येऊ नकोस. माझ्यासाठी खूप कठीण होतील या गोष्टी. आणि माझ्यासाठी इथून जा इंदू, जा.
देवा आकाशीच्या देवा सदा कृपा ठेवा सदा कृपा ठेवा सूर्य चंद्र तारे झाडे नद्या झरे मी ताबडतोब निघतोय. व्यंकटेशचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे म्हणून आलो. हो हो हो. मी औषध दिलं आहे, पण कुणाला तरी थांबावं लागेल यांच्यासोबत ताप उतरेपर्यंत. लक्ष ठेवा. डॉक्टर, मला वाटतं मी त्यांच्याजवळ थांबायला हवं. हो, हा कंदील घ्या, पुढे अंधार आहे. ठीक आहे. इंदू, इंदू, यशोदेकडे गेला होतात? हो मध्यरात्र उलटली आहे. हो. इंदू, आवाज करू नका. नोकर मंडळी जागे होतील. माझी अब्रू जाईल. तुला काय हवंय? सांगावं लागतं.
हे अनैतिक आहे. रात्री बेरात्री यशोदेकडे गेला होता ते काय नैतिक होतं? डोकं फिरलंय तुझं? मी तिच्याकडे गेलो तेव्हा मला कळलं की तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिथे थांबलो होतो. मध्यरात्र झाली, तिच्याजवळ एकटं थांबणं मला योग्य वाटेना म्हणून परत आलो. मी पण आजारी आहे सरदार. माझं दुखणं तुम्हाला कधीच कळलं नाही. वासनेनं वेडा केलाय तुला. ज्याच्यावर जीव लावला त्यानं झटकून टाकलं. खुळा नवरा नशिबी आला. आणि तरी मीच वेडी वासनेनं. मला शाणं करा सरदार. खरंच वेडी झाले मी. आश्रित आहे मी या घरात. आणि मी या घरची बांधलेली कुत्री. मला घेऊन चला सरदार. पळून जाऊ आपण. मी पळतोच आहे इंदू. प्राक्तनच झालंय आता ते माझं. पळवून तुला कुठे नेऊ? आणि सगळं ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळण घेत आहे. इंदू भोग दे. मी मागितलं होतं हे ऐश्वर्य. कुठल्या ऐश्वर्याच्या गोष्टी करताय तुम्ही? माझं ऐश्वर्य तुम्ही होता. तुम्ही गेलात आणि सगळं सगळं केलं. भिकारी झाले मी. भिकारी. अशी लाचार होऊ नको सिंधू. लाचार होऊ नकोस. तुम्ही लाचार केलाय मला. मन घट्ट करून सगळं स्वीकारलं होतं मी. का आला तुम्ही परत? का दिसलात मला? का भेट झाली आपली? तुटले मी सरदार. तुटले मी. माझी परीक्षा पाहू नको सिंधू. जा इथून. इरेला टाकलाय मी जीव सरदार. आजची शेवटची रात्र. आज जर माझं मन शांत नाही ना झालं तर उधळून टाकेन मी ही दुनिया. इंदू आणि सांगेन थोरल्या मालकांना तुम्ही निळकंठ मास्तर नाही तर तुमचं नाव विश्वनाथ आहे. पोलीस ज्याच्या शोधात आहे तो भूमिगत क्रांतिकारक विश्वनाथ म्हणजे तुम्हीच. सरदार. भाऊ, अतिशय सुरक्षित जागा आहे ही. काळजी करण्याचं काही कारण नाही इथे. मोठा दरवाजा उघडा.
रावसाहेब 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 तुम्ही ज्या विश्वनाथला शोधताय तो निळकंठ मास्तर या नावाने इनामदारांच्या वाड्यात आश्रयाला आलाय. गुरुजी मालकाने बैठकीत बोलावलंय. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. जी